Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. उद्या सोलापूरपासून जनजागृती शांतता रॅलीची सुरुवात आहे. एकदम सगळाच मराठा समाज आरक्षणासाठी एकत्र येतो आहे. जिल्ह्यातला घराघरातला मराठा ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे शांतता रॅलीचा तिथली पूर्ण तयारी करतो आहे. आणि चारी बाजूनं सरकारनं आणि विरोधी पक्षासह काही ओबीसींच्या नेत्यांना छगन भुजबळसारख्या यांनी उघडं पाडायचा मला प्रयत्न केल्यामुळे समाजाचं मी इमानदारीनं काम करतो आहे हे समाजाच्या लक्षात आलं आणि समाज प्रत्येक जिल्ह्यातला ताकदीनं एकत्र झाला आहे. आणि हे आता रॅलीतून सरकारला दिसणार आहे की मराठा समाज किती ताकदीनं एकत्र येतो. मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपण एक दिवस सगळे हातातले कामं सोडून एक दिवस या शांतता रॅलीत सगळ्यांनी सहभागी व्हा. एक दिवस तुम्ही तुमचे कामं बुडवून समाजासाठी जर दिला तर तुमच्या एक दिवस येण्यामुळे समाजाचं कल्याण होणार असलं तर मराठा समाजाने 100% एक दिवस सगळ्यांनी कामं सोडून या रॅलीत ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्यात रॅल्यात तिथं सहभागी व्हा. त्या ठिकाणावरती जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एकजुटीनं शांततेत यायचं आणि सगळ्यांनी शांततेत वापस जायचं. पण घरी कोणी थांबू नका ही सगळ्या मराठा समाजाला विनंती. दादा, प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की जरांगे सरकार खेळ कोणीच करू शकत नाही. एक तीर में दोन निशाण साधण्याची मनोज जरांगेमध्ये कला आहे. त्यांच्यावर नाही उत्तरं देत मी, कारण आम्ही ज्यांना सादर करतो त्यांना बोललं नाही पाहिजे असे एक संकेत आहे आणि ते आम्ही पाळतो. ते असंही म्हटले की ओबीसींनी हक्कासाठी लढलं पाहिजे याची जाणीव जरांगेंनी करून दिली. जरांगेचा फोटो घरात लावा आणि निवडणुकीपर्यंत त्यावर एक हार चढवा. हार आठवण करून देईल ओबीसींना मतदान करण्यासाठी. चांगला सल्ला आहे त्यांचा. दादा, काल मराठा आंदोलकांनी धाराशिवमध्ये राज ठाकरे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज ठाकरेंनी त्यांची बैठक देखील घेतलेली आहे. त्यांनी बैठकीमध्ये असं म्हटलेलं आहे आंदोलकांना की मी मनोज जरांगे पाटलांना भेटून या संदर्भात बोलीन. त्यांनी काही तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का? तुम्ही त्यांना भेटणार आहे का? फोन वगैरे काय झाला आहे? मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपलं कुठेही राज्यात आंदोलन नाही. मी कालच आपल्याला हे सांगितलं. त्यामुळे आपण आंदोलन पण नाही करायचं, कारण आपण संयम धरा. हे मुद्दाम आपल्याला उचकवण्याचं काम सुरू आहे राज्यात सध्या, कारण ते पण सरकारचं चांगलं आहेत. ते पण एक सरकारचं चांगलं आहेत. आणि हे जे एकूण दिसतंय ते सगळेच जण स्वतःचा पक्ष वाचवायसाठी माझ्यावरती तुटून पडले. हे सगळेजण, मग ते छगन भुजबळच्या माध्यमात असो किंवा भाजपच्या असणाऱ्या मराठे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून असो, हे सगळं यांचं षडयंत्र आहे. हे जे अभियान शब्द दिलेला आहे त्यांनी त्याला, हे आंदोलनं करायला लावणं किंवा आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करणं ही शाळा यांची. यांना वातावरण राज्यातलं दूषित करायचं. त्यामुळे मराठा समाजाला विनंती, आपण संयम धरा. काहीही कोणाला अडवायची गरज नाही, कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही. आपला मराठा समाज खंबीर आहे. ज्या बिचाऱ्यांची हिंमत मराठा समाजात आहे, ज्या दिवशी मराठा समाजाला वाटेल आता यांना जाबच विचारायचा, त्या दिवशी मराठा समाज काय करतोय बघा. त्यामुळे कोणी आंदोलनं करू नका, संयम धरा ही माझी सगळ्यांनाच विनंती. आणि मी हे कालही सांगितलं आहे, मी मागेही सांगितलं की राज्यात कुठेही समाजाचं सध्या आंदोलन सुरू नाही आहे. त्यामुळे कोणी आंदोलन पण करू नका आणि ज्याला जे बरळायचं ते बरोबर द्या. राज ठाकरे असंही म्हटले की विधानसभेनंतर मी काय बोलतो हे जरांगे पाटलांना कळेल. विधानसभेनंतर काय कळणार आहे बोललेलं? तेव्हा सत्ताच मराठीची येणार आहे. तुम्ही काय बोलणार आहे तेव्हा सत्ता पलटायला येईल. असं मराठा आंदोलक रमेश खेरे आणि त्यांचे सहकारी आज देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणार होते, मात्र त्यांनी जाण्यापूर्वी त्यांना पोलिसांना अडवले. चला पुढं घ्या अभियान. मराठवाड्यातील काही भाजप नेते आमदारांची बैठक सागर बंगल्यावर झाली. त्यामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली अशी माहिती आहे. कोणाची? सागर बंगल्यावर भाजप आमदार मराठवाड्यातील हां फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली असेल. त्याबद्दल नाही कल्पना, पण एक गोष्ट मी जाणून बुजून सांगतो की सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी एकदा त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की आमच्या हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण आम्हाला द्या. आम्ही तुम्हाला संधी देतो आहे, आम्हाला राजकारणात नाही जायचं किंवा माझ्या समाजालाही नाही जायचं, मला पण नाही जायचं. आम्हाला त्या राजकारणात तुम्ही ढकलू नका, कारण तुमचे खूप हाल होते जर आम्ही राजकारणात आलो तर. म्हणून ही संधी आहे त्यांना. परत म्हणू नका की आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं. आमचा नाविलाज आहे आणि मला कुणी सांगा दुसरा पर्याय काय. जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि आम्ही जर त्यांना वेळोवेळी सांगतोय की आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही, आणि ते जर देणार नसतील, कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे,
आणि सध्या ते जर देणार नसले तर आमच्या पुढं दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी, तर आमच्या पुढे एकच पर्याय आहे की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. गोरगरिबांना देणारं बनविल्याशिवाय पर्याय नाही. हे आमच्या पुढचं पर्याय आहे, त्याला नाविलाज आहे. आता मागतोय द्या ना तुम्ही, 1 वर्ष झालं, मग दुसरा पर्याय काय? त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही राजकारणाकडे गेलात, आम्हाला पर्याय नाही आहे. दादा आपण म्हणतो की आमदार उभा करायचे, पण मात्र असं दिसतंय की तिथं प्रतिष्ठित आमदार लोक आहेत, त्यांच्या विरोधामध्ये समजा जे माजी आमदार वगैरे तुमच्याकडे येताना दिसत आहे. मात्र उद्या तिकीट देण्याचा विषय आला तर जे प्रस्थापित आमदाराला तिकीट दिलं जाईल का आम मराठा मधून तिकीट देण्याचा मानस आहे आपला? नाही आता हे बघा, 29 तारखेला सगळं ठरण. पण जर आता समाजाला वाटतंय सगळ्याच की एवढी संधी ही लाट गोरगरिबांची आली, पूर्वी वेगळ्या लाटी यायच्या, कुठल्या तरी माणसाच्या, कुठल्या तरी व्यक्तीच्या, सामान्याची लाट आहे. सामान्य जनतेला वाटतं मग सगळ्या जाती धर्माच्या लोकांना की एवढीच वेळ अशी आता ही संधी आहे सत्तेत जायची आणि राजकारणाला पायाखाली तोडवायची, ही योग्य वेळ आहे. तर मग आता समाजाच्या विचारून त्यावेळेस ते निर्णय होतीलच, पण आता सामान्यच त्याच्यात जाणार हे मात्र अंतिम सत्य. आता तुम्ही हे नाही सांगितलं की राज ठाकरे यांनी तुमची भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का, आणि त्यांनी भेटण्याची आश्वासन मराठा आंदोलकांना काल दिलेलं आहे की आहेत की तुमची भेट मी जरांगे पाटलांना भेटून त्यांच्याशी बोलेन. तुम्ही त्यांना भेटणार आहे का? नाही, तसं काही संपर्क नाही किंवा काय फोन झालेला नाही. आता उद्यापासून तुमचा दौरा सुरू होणार आहे. हा दौरा संपल्यानंतर उद्याचा आणखी महाराष्ट्राचे जे उर्वरित भागाचे टप्पे तुमचे बाकी आहे. आतापर्यंत मराठवाडा झाला, उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र होईल. दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली झाल्यानंतर आणखी काय काय नियोजन असणार आहे टप्प्यात? नाही, उद्या सोलापूरपासून सुरुवात आहे. सोलापूर जिल्ह्यातले सगळे मराठी एका जागेवर येणार आहेत स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या जातीला न्याय मिळण्यासाठी. कारण बाकीच्यांना मिळाला आहे, त्यांना न्याय मिळालेला असूनही ते आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून रस्त्यावरती आहेत. मग आता आम्हाला आरक्षण नाही म्हणल्याच्या नंतर आमच्या मुलासाठी आम्ही किती ताकदीनं रस्त्यावरती येऊ? ही सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिक 13 ऑगस्टला नाशिकला आहे. हे नाशिक जिल्ह्यातला एक घराघरातला मराठा त्या दिवशी बाहेर पडणार आहे. कारण आता एकजूट दाखवल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर आम्ही विदर्भातला सुद्धा दौरा टाकतो आहे, मुंबई कोकणचा सुद्धा दौरा आमचाही पडणार आहे. परंतु 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत आम्ही काही इथं पण बैठका ठेवलेल्या आहेत. कारण 29 ऑगस्टला आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, पाडायचे का उभा करायचे या संदर्भात. त्याच्यामुळं इथंसुद्धा समीकरणं कसे जुळते